जीवन गौरव पुरस्कारानं 70 मान्यवरांचा सन्मान। मनु मानसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम। मनु मानसी व महावीर इंटरनॅशनल नाशिकचा संयुक्त उपक्रम। नाशिकमध्ये जीवन गौरव पुरस्कारानं 70 मान्यवरांचा सन्मान। मनु मानसी संस्थेचा उपक्रम, 50 वर्षावरील मान्यवरांचा सत्कार, समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव, दिमाखदार सोहळा। नाशिकमध्ये जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील 70 मान्यवरांना गौरवण्यात आलंय। उत्तर महाराष्ट्रातील मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीनं हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला। समाजामध्ये अनेक लोक आहेत की ते आपलं काम धाम सोडून प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मध्ये चांगलं कार्य करतात। जे चांगलं कार्य करतात त्यांना आज आम्ही हा पुरस्कार देत आहोत। त्यांचं कार्य आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे, माहिती घेतली आणि अशाच लोकांना दिलं गेलं की ते समाजासाठी काहीतरी देतात आणि ज्या ज्या व्यक्ती योग्य काम करतो त्यांना वेळोवेळी त्यांचा सन्मान करणे, त्यांच्या पाठीवर थाप देणे हेच आमचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। आणि मला वाटतं आज इथून बाहेर पडणारा पुरस्कार ते अजून डबल ताकदीने हिमतीने चांगलं अजून कार्य करेल। पहिल्यांदाच 50 वर्षावरील पुरुष समाजसेवकांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। हे विविध क्षेत्रात ज्यांनी कार्य केलेले आहे आजपर्यंत असे 50-55 वर्षापुढील जे काही जेंट्स माझे बंधू आहेत त्यांच्यासाठी हा पुरस्कार आम्ही ठेवलेला आहोत। तर हा पुरस्कार घेण्याचा उद्देश असा आहे की मनु मानसी संस्था ही महिलांसाठी कार्य करत असते, तर फर्स्ट टाइम आम्ही जेंट्स लोकांसाठी हा पुरस्कार ठेवलेला आहे। आणि त्याला विशेष सहकार्य म्हणजे अनिल नहार सर, महावीर इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक यांनी मला केलेला आहे आणि आम्ही संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार घेत आहोत। ज्यांनी जीवनभर हे त्यांचं कार्य करत आलेले आहेत आणि त्या कार्याची दखल घेऊन आम्ही आज हा पुरस्कार देत आहोत। द पवार गार्डन पंचवटी येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शेकडो मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून भुजबळ नॉलेज सिटीच्या चीफ डॉक्टर शेफाली भुजबळ, महंत डॉक्टर भक्ती चरणदासजी महाराज, पोलीस निरीक्षक सुनील पवार, सीए राम डावरे आणि प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल सिंग ठाकरे उपस्थित होते। जो काही उपक्रम घेतलेला आहे तो खरोखर चांगला आहे, कारण का फादर्स डे, मदर्स डे असं आपण मदर्स डे नंतर मग ते 8 मार्च महिला दिन असं सगळं करत असतो आणि महिलांसाठी खूप अशा संस्था कामं करत असतात। पण हे निमित्त जे आहे वेगळं निमित्त आहे आणि त्याच्यामुळे 50 वर्षांचे जे पुरुष मंडळी आहेत ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं नाव रोशन केलेलं आहे त्यांना आपण पुरस्कार देत आहोत। या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील 70 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये आयुष्यभर समाजासाठी झटणारे अनेक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, सांस्कृतिक कार्यकर्ते सहभागी होते। विलास सूर्यवंशी, नाशिक स्टार न्यूज, डॉक्टर श्याम जाधव, विजय टाटिया, दक्ष पोलीस टाइम्स, संजय देशमुख, साईधन वर्षा फाउंडेशन, रामचंद्र ताठे यांच्यासह इतर मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या संस्थेने केवळ नाशिकच नव्हे तर पेठ, सुरगाणा, वाडी वस्त्यांमध्ये पोहोचून उपेक्षितांसाठी कार्य केलंय। कोविड काळात संस्थेने आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठा सहभाग नोंदवला। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्य आणि गरजवंतांसाठी उल्लेखनीय कार्य केलंय। या भव्य सोहळ्याचं आयोजन आणि यशस्वी नियोजन करण्यात मनु मानसी संस्थेच्या कार्याध्यक्ष मंजू जाखडी यांचा मोलाचा सहभाग राहिला। संस्थेच्या वतीने सतत समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून मंजू जाखडी यांचं कार्य सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलंय। त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमनं हा पुरस्कार सोहळा अतिशय सुंदर रीतीने पार पडला। संस्थेच्या अध्यक्षा मेघा शिंपी, डॉक्टर अनिल नहार, कविता बाविस्कर, जया बुरुंगे यांचंही सहकार्य लाभलंय। कार्यक्रमात श्रेया वालझाडे हिने गणेश वंदना सादर केली। सूत्रसंचालन किरण मॅडम यांनी केलं। सनफार्मा एनर्जी अँड द पॉवर गार्डन यांचं विशेष सहकार्य लाभलंय। समाज कार्याला समर्पित असलेल्या या संस्थेच्या उपक्रमांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय। आप अपने जीवन में कहीं ना कहीं ऐसे गौरव काम किए हैं जो अपने परिवार में, अपने समाज में कहीं ना कहीं आगे उठ के बढ़ के काम किए, जिसके कारण ये संस्था आप लोग को ढूंढते ढूंढते 70 लोग आज जीवन गौरव पुरस्कार दे रहे हैं। तो ये जीवन गौरव पुरस्कार ये अपने के लिए, आगे बढ़ने के लिए, अपने परिवार की आने वाले पीढ़ी के लिए कहीं एक शिक्षा देता है कि हम भी कहीं समय आने पर हम भी ऐसे जीवन गौरव पुरस्कार हमको कैसे मिले, ऐसे प्रेरणा देता है। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।